हाय, नमस्कार सगळ्यांना. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत आणि आता ते कसे झाले काय हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा, मध्ये कुठे स्किप करू नका. तर चला, तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आज मला खूप छान वाटते, माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. त्याच्यामुळं माझा विश्वास बसत नाही, म्हणजे मला वाटत नव्हतं ही 1000 पर्यंतची जर्नी मी कंप्लीट करेन. कारण असं आणि मध्येच वाटायचं की आता नकोच करायला, जाऊ दे, हे 1000 कधी कंप्लीट होणार, कोण करणार आपल्याला सबस्क्राईब, असं वाटायचं. आणि मधनंच परत मी पण परत वाटायचं नाही, आपण आता एकदा हाती घेतलंय ना हे करायला, तर ते 100% करायचंच, असं एकदा मनात वाटायचं. त्यामुळं मग मी परत विचार करायचे आणि परत उठायचे आणि माझं व्हिडिओ बनवायचं काम सुरू. मग प्रॉब्लेम भरपूर यायचे. आता व्हिडिओ बनवायचं काम पण काही सोपं नाही आहे. घरचं सगळं मॅनेज करून व्हिडिओ बनवायचे, हे सुद्धा खूप चॅलेंजेस आहे एका हाऊसवाईफसाठी. पण कारण मुलं लहान असल्यावर हे करायला खूप कठीण जाते. एकटा असल्यावर थोडं प्रॉब्लेम एवढा काय नाही आहे, पण मुलांचं सगळं, त्यांच्या स्कूलचं, त्यांचा अभ्यास आणि सगळ्यांचं बघून हे करायचं म्हणजे खूप हे. पण मी इथंपर्यंतचं कंप्लीट केले, म्हणून मला मलाच खूप आश्चर्य वाटते. पण हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे झाले, यूट्यूब फॅमिली. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला म्हणून हे शक्य झाले. सगळ्यात पहिल्यांदा तुमचा आभार की तुम्ही मला सपोर्ट केला. आणि 24 जुलैला मी पहिला व्हिडिओ अपलोड केला होता माझा, तेव्हापासून मी सुरुवात केली जुलैमध्ये. मग असं काही माझं हे केलं नव्हतं मी की आता हे करायचं, किती दिवस काय. म्हटलं जेव्हा होईल तेव्हा होईल, आपण चालू ठेवायचं, म्हणून मी चालूच ठेवलं. आज माझं 1000 कंप्लीट झालं. म्हटलं चला आज यूट्यूब फॅमिलीबरोबर शेअर करूया आपला आनंद. खूप हे वाटतंय. आता इथून काय हे होणार नाही आहे, कंटिन्यू राहील आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या. 1000 कंप्लीट करण्यासाठी मला काय काय प्रॉब्लेम आले. मी जेव्हा आता मी बाहेर असते, आम्ही जॉबसाठी इकडे मिस्टरांच्या. जेव्हा मी दिवाळीच्या सुट्टीला गावाला गेले होते, तेव्हा मला तिथं खूप लोकांनी सपोर्ट केला. म्हणजे खूप लोकांनी सबस्क्राईब केलं मला. माझे 300 सबस्क्रायबर माझ्या गावाला गेल्यावर वाढलेले. 500 सबस्क्रायबर जेव्हा मी गावाला दिवाळीच्या सुट्टीला चालले होते तेव्हा माझे 500 होते इथं, आणि मी गावावरून रिटर्न आले तेव्हा माझे 800 सबस्क्रायबर पूर्ण झाले ते दिवाळीला. इथं सुट्टी संपून जेव्हा मी आले नोव्हेंबरला, तेव्हा नोव्हेंबरपासून आत्ता एका महिन्यात माझे परत 300 सबस्क्रायबर वाढले. म्हणजे गावाला गेल्यावर माझे भरपूर सबस्क्रायबर झाले तिथल्या लोकांनी. माझे सगळे नातेवाईक, माझे सगळे फ्रेंड, मित्र मैत्रिणी, सगळ्यांनी, ज्यांनी मला कुणी सपोर्ट केला ते माझे सगळे, आणि यूट्यूब फॅमिली पूर्ण, ह्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आज मी 1000 सबस्क्रायबर पूर्ण करू शकले. आणि हा आनंद काही वेगळाच असतोय बरं का. त्यामुळं म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. आता इथपर्यंत आले म्हणजे इथून पुढचं पण होणार नक्की, कारण हा महत्त्वाचा. इथंपर्यंत येणं फार कठीण असते. मनात खूप वेळा विचार येते नको करायला, पण आपल्याकडं कंटिन्युटी ठेवली ना आपलं, तेही होऊन जाते. आणि मला घरच्यांचा खूप सपोर्ट असल्यामुळं मी हे करू शकली आहे. आणि माझ्या मिस्टरांचा, सगळ्यात महत्त्वाचा माझ्या मिस्टरांचा खूप सपोर्ट आहे मला हे करायला, त्याच्यामुळं. आणि डेली कधीही मी आजपर्यंत जुलैपासून जेव्हा मी यूट्यूब व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तेव्हापासून मी एकही दिवस व्हिडिओ म्हणजे टाकायचं चुकवलेला नाही. डेली किती पण काही पण मला प्रॉब्लेम आला त्या दिवशी मी एक फोटो तरी मी पोस्ट करणार. पण असं न चुकता मी टाकलेला आहे व्हिडिओ, एक पण दिवस माझा राहिलेला नाही आहे. आणि त्यात तेच मेन आहे, कंटिन्युटी जास्त पाहिजे यूट्यूबमध्ये, एकही दिवस चुकला नाही पाहिजे. त्याच्यामुळं जेव्हा पण तुम्ही पण म्हणजे यूट्यूब चॅनल असेल तुमचा पण, तर तुम्हीसुद्धा कंटिन्युटी फार महत्त्वाची आहे. हे जास्त मेन रिझन आहे. आणि बाकी तर मग मला माझी मुलांनी पण माझ्या सपोर्ट, कधी कधी म्हणजे आई व्हिडिओ बनवत जास्त करून मी मुलांच्या समोर फार बनवत नाही आहे, पण
जर कधी मी व्हिडिओ माझा एक दिवशी करायचा राहिला, मुलं आलेली असली आणि मी बनवत असली, तर माझ्या मुलांनी पण मला कधी त्रास नाही दिला. मम्मा व्हिडिओ बनवते, चला, त्यांच्या त्यांच्या कामात ती. तर मला आता इथून पुढच्या पण प्रवासाला तुम्ही नक्की सगळे मला सपोर्ट करचाल अशी मला आशा आहे, आणि सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टशिवाय हे सगळं अपूर्ण आहे. तुम्ही सपोर्ट केला तर पुढे जाऊ शकणार. चला, तर मग आपण तर भेटूया नंतरच्या व्हिडिओत. बाय बाय सगळ्यांना.